तर गडिंग्लजमध्ये आज महायुतीच्या प्रचाराचा कार्यालयाचा शुभारंभ होतोय। या शुभारंभासाठी 93 वर्षीय रणदिवे गुरुजींनी हजेरी लावली आहे। तर रणदिवे गुरुजी काय म्हणतात, गुरुजी काय वाटतं 93 वर्षापर्यंत पक्षाचा आरंभापासूनचा अभिमानी माणूस त्या ठिकाणी डाव्या विचारसरणीची जी सुरुवात झाली त्यावेळेला विनोद खन्ना, जनार्दन पेडणेकर, सुपतरावजी आणि 2-3 शंकरराव निमुले, संभा खोत, अप्पय्या रेंगणे आणि डब्ल्यू देवारणे आणि आम्ही 2 शिक्षक अशी मंडळी त्यावेळेला डाव्या विचारसरणीची म्हणून या शहरामध्ये आम्ही वावरत होतो। पुढं सुपतरावजी वकील होऊन तिकडे आल्यानंतर जास्त जोडलं आणि मग गेल्या 40 वर्षामध्ये त्या गडिंग्लज नगरीमध्ये 1-2 वेळा सोडलं तर जनता दलानं राज्य केलं आणि डॉक्टर घाळी साहेबांच्या वेळेला सुद्धा मेजॉरिटी जनता दलाची असायची आणि घाळी साहेब हे अतिशय वेगळं व्यक्तिमत्व होतं। त्या साहेबांनी कधी पक्षभेद आणला नाही। श्रीपती तुझं काय म्हणायचं आहे त्याप्रमाणे जाऊया अशा पद्धतीने घाळी साहेबांनी कारभार केला। त्यानंतर निवडणुका लागायला गेल्या। जनता दलानं सांडपाणी म्हणजे गावाचं जे सांडपाणी आहे ते सांडपाणी मिसळू नये नदीमध्ये म्हणून भिकाजीराव मोहिते असताना नगराध्यक्ष प्रयत्न केले आणि त्यावेळेला वस्ती उडी होती। आज गडिंग्लज शहरात अपघात वाढलेला आहे आणि असं अपघात असलेल्या याच्यामध्ये गेली 5 वर्ष काळ वेळ बघता वडिलांच्या पायावर पाय ठेवून पावलावर पाव ठेवून गडिंग्लज जितकं सुंदर करता येईल तेवढं केलं। विरोधकांनी पावड्या उठवल्या की गडिंग्लज शहराचं वाटोळ जनता दलानं केलं असं एक वाचनामध्ये माझा पॅरेग्राफ आला, पण ते विसरून गेले बोलणारे। कोण गेला त्या गडिंग्लजला आमच्या सहाय्यानं निवडून आले हे ते मात्र विसरले। आम्ही मागच्या वेळेला त्यांच्याबरोबर युती केली होती, पण त्या युतीची फळ काय आम्हाला चांगली मिळाली नाही म्हणून आम्ही त्यांच्याशी कारखान्याच्या संदर्भात आज अशी अवस्था आहे। आम्ही सगळी ताकदीचं लावलेली आहे सगळ्या पक्षांनी, त्यामुळं आम्ही नक्कीच पुढे जाणार। गुरुजी मला आणखी एक माहिती द्या, आज पूर्वी जनता दल स्वतंत्र असायचं, आता जनस्वराज आले, भाजपसोबत आले, काय वाटतंय? ते बोलणार ते सांगायला ना सगळ्यांनी मिळून एकत्र आलं त्याचा अर्थ असा की आमची ताकद वाढली आणि आम्हाला असं वाटतंय की त्या ताकदीच्या जोरावर गुडगड करू आणि निश्चितपणानं नगरपालिकेची सत्ता त्या आमच्या महाआघाडीकडं निश्चितपणे खेचून घेऊ। आज गुलाल तर आता आपल्यासोबत या 93 वर्षीय रणदिवे गुरुजी बोलत होते। त्यांनी जनता दलाचा इतिहास आता सत्यवार्तानिशी बोलताना उलगडलेला आहे। तसंच त्यांनी सांगितलेलं आहे की आता जनता दलाची ताकद इतकी वाढलेली आहे की त्यांच्यासोबत जनस्वराज आले, भाजपा आले, त्यामुळे आता आमच्या विनादी कुराडे आहे, त्यामुळे आता या महाआघाडीचा झेंडा नगरपालिकेवर लागण्यास कोणतीही कोणाची हरकत नसावी, तसेच कोणालाही शंका नसावी। त्यामुळे आता या रणदिवे गुरुजींचं जे मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे ते आता खरं होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सत्यवार्ता न्यूजसाठी धनंजय शेट्टे, गडिंग्लज।